करावे 11 करावे या संघाचा परफॉर्मन्स भरपूर चांगला झालाय. आज आपण पाहू शकाल एका बाजूला नेरुळ तर एका बाजूला आपण पाहू शकाल साईनाथ दिवा. हे बॅटल आपण पाहताय. बिग ब्लास्ट मोठा सामना मी तुमच्या बरोबर घेऊन आलेलो आहोत. एक महत्त्वपूर्ण लढाई आम्ही तुमच्या बरोबर समोर घेऊन येतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. चला 12th मॅन पाठवायचे आहेत. पहिला बॉल पडण्याआधी तुमचा राखीव खेळाडू चला पंच सोहम शुक्ला सर फास्ट खेळायचे. 3 ओव्हर मध्ये 15 मिनिटं दिलेली आहेत. सोहम शुक्ला सर पंच परमेश्वर 3 ओव्हर मध्ये तुम्हाला 15 मिनिटं दिलेली आहेत. 15 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट करायची आहे याची दक्षता आपण घ्या. पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. सिद्धू कडू आणि त्याच्याबरोबर आपण पाहताय अर्पित म्हात्रे हे दोन्ही फलंदाज आपण पाहताय. सिद्धू कडू ज्या ज्या वेळेला मैदानामध्ये येतो ते आपण पाहू शकाल. नेरुळ गावाची पहिली बाई काढण्याचा कारनामा ज्या खेळाडूने केला आहे. गेले कित्येक वर्ष नेरुळ गावाबरोबर हा खेळाडू खेळत आलाय. अनेक विक्रम या खेळाडूने रचलेले आहेत. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आज प्रभावित केला आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक भरपूर मोठं नाव आपण पाहताय. पहिला बॉल पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार. बॉलर आपण पाहू शकाल यश पाटील. आणखीन एक तेज तरार गोलंदाज आपल्या बॉलिंगच्या जोरावरती आज प्रभावित केलाय. जिल्हा अध्यक्ष चषक अक्षरशः गाजवला या खेळाडूने. पहिला बॉल टॉपेज घेतल्यानंतर बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. घोषणकी क्षेत्र तिथे आहे. आपल्या बॉलिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय मित्रांनो या गोलंदाजाने. काय गोलंदाजी केली आहे. इकॉनॉमिकल गोलंदाजी घेतली या खेळाडूने. अर्पित म्हात्रेने मेडन ओव्हर हाताळण्याचा कारनामा या जिल्हा अध्यक्षामध्ये केलाय. पहिली मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये हाताळलेली आहे. कुमार 11 तुर्बे टीमच्या विरोधामध्ये साईनाथ दिवा टीमच्या बरोबर खेळत आहे. नेरुळ 11 नेरुळ पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. बॉल तयार. यश पाटील ऑन द मार्क ओव्हर द विकेटने. यश पाटील थ्रू द कव्हर खेळलाय. फटका तेवढाच ताकदीचा आहे. बॉल चाललाय. या बॉलवरती धावा फक्त आणि फक्त 2 धावा मिळताना दिसत आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. भगवा झेंडा जो आहे त्याच्या बरोबर बाजूने बॉल गेलाय. त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहे. दोन धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 या आकड्यावरती. 3 धावा झाल्यात. ओव्हर नंबर पहिला आपण सध्या पाहताय. पॉवर प्लेचं पहिलं रेस्ट्रिक्शन मैदानामध्ये सुरू आहे. एका बाजूला बिग ब्लास्ट तर एका बाजूला बिग ब्लास्ट. हे बॅटल आपण पाहू शकाल. बॉल तयार. या राष्ट्रवादी चषकामध्ये या आपण जिल्हा अध्यक्ष चषकामध्ये अनुभवत आहे. इथे लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांनी हात केले. समांतर बॉल आहे. अभांतर व्हाईट बॉलची सांगता होते. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्राच्या जोरावरती धावफलक पुढे चाललाय. 4 या आकड्यावरती 4 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर असताना ओव्हर नंबर पहिला आपण पाहत आहे. कमालीची गोलंदाजी होते. बॉल पुन्हा एकदा तयार. इथे फटका चांगला आहे. मिनी हेलिकॉप्टर. वा नेरुळ गावाचा हा ब्रँड आहे. वा व्हॉट अ शॉट यार. बॉल सीमा पार. हा ठोकलाय बिग ब्लास्ट. अगदी स्लॉट मध्ये होता. पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. ताकदवान फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. रडार मध्ये होता. त्या खेळाडूने प्रभावित केलाय मित्रांनो. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती नवी मुंबई टेनिस क्रिकेट अक्षरशः गाजवलाय मित्रांनो. प्रभावित केलाय. बॉल पुन्हा एकदा तयार. यश पाटील ऑन द मार्क. आणखीन एक धमाका. अगदी एक टप्पा घेत बॉल सीमा रेषा पार. धावा मिळत आहे 4 खणखणीत. तांबडा पांढरा झणझणीत. मार भावा खणखणीत. वाह कमालीचा यार. नेरुळ गावाचा एक पहिला बायकरमॅन. भरपूर फॅन्स फॉलोअर आहे मित्रांनो या खेळाडूचे. मी देखील भरपूर मोठा आहे. प्रभावित केलाय मित्रांनो. वाह आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आज प्रभावित केलाय. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्व अक्षरशः गाजवलंय मित्रांनो.
बॉल तयार. आणखीन एक मोठा वा यावी लांब लांब वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड बॉल आउट ऑफ द पार्क. ठोकलाय षटकार. क्या बात आहे. चुलीवरची तवा आणि सिद्धू दादाची हवा एक वेगळीच आहे माझ्या भावा. काय फटका ठोकलाय. वा अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहू शकाल. प्रभावित केलाय मित्रांनो या खेळाडूने. तू शेर तो मैं सवा शेर. वा क्या बात आहे. प्रभावित केला या खेळाडूने आपल्या बॅटिंगच्या जोरावरती. हल्ला बोल केलाय. आणखीन एक हेलिकॉप्टर उडवलाय. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉल सीमारेषा पार. आणखीन एक बिग ब्लास्ट. ठोकलाय षटकार. क्या बात आहे. ओ माय गॉड. आपल्या नावाचा अक्षरशः बोलबाला केला या खेळाडूने. ना कहत बडा ना पद बडा. जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. आपल्या खेळाच्या जोरावरती आज प्रभावित केलाय मित्रांनो. वा कमालीची बॅटिंग यार. सिद्धू कडू आणि सिद्धू कडू हे नावाचं वादळ अक्षरशः या मैदानामध्ये तुटून पडलाय. लहानपणी सिद्धू मला वाटतंय सरांनी 6चाच पाडा शिकवलंय की काय. धावफलक सध्या आपण पाहू शकाल. स्कोर कार्ड वरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 26 आकड्यावरती 26 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर पहिल्याचा खेळ ते संपलाय. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. हे चांगलं क्रिकेट आहे. एखादा खेळाडू फॉर्म मध्ये असेल त्याला बॅक करा, त्याला मोटिवेट करा, त्याला पुन्हा संधी द्या. ही चांगली बाब आहे माझ्या मित्रा. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. पुन्हा एकदा धावफलकावरती आपण धावा पाहताय. 27. आणखी एक हेलिकॉप्टर उडवलाय. बुलेटच्या वेगाने चालला. अलॉंग द ग्रास खेळलाय. कार्पेटच्या साह्याने सिंगल मिळते. दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. सिंगल मिळते. सिंगलने वाढते. धावफलक सध्या पोहोचला 28 या आकड्यावरती. फलंदाज बाद झाला. अर्पित म्हात्रे गॉन. 28 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 2 आपण सध्या पाहताय. सिद्धू कडू नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडला या मैदानामध्ये. आपल्या बॅटिंगच्या जोरावरती आपल्या नावाचा अक्षरशः बोलबाला केलाय या खेळाडूने. नवीन फलंदाज मिस्टर राहुल म्हात्रे आलाय. आणखीन एक वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर आपल्या बॉलिंग आणि बॅटिंगच्या जोरावरती प्रभावित केलाय. अलॉंग द ग्रास कार्पेटच्या साहाय्याने क्षेत्ररक्षक धावतोय, पळतोय, परंतु त्याला भेदून बॉल टप्पा टप्पा टप्पा. बोटाला झटका, हाताला चटका. बॉल सीमा पार आणि धावा मिळत आहे. 4 आलाय खणखणीत चौकार. अप्रतिम दर्जाचा हा फटका आपण पाहू शकाल. सिद्धू आणि सिद्धू नावाचं वादळ अक्षरशः तुटून पडलाय. हल्ला बोल केलाय मित्रांनो या खेळाडूने. आक्रमकतेचं रूप धारण केला. नाण्याच्या 2 बाजू असतात मित्रांनो. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण. बोलताना कमी बोलतो, बॅटने फार बोलतो हा खेळाडू. ओ माय गॉड. हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. फटका फसलाय. फिल्डर आहे. आता चुकी होणार नाही. टिपलाय झेल. सिद्धू कडू गॉन. विकेटचं बटन. फलंदाज बाद. चार बॉलचा इथे खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल 32 धावा. 32 ऑन दी बोर्ड. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 32 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक या ओव्हर मध्ये. हल्ला बोल केला. आक्रमकतेचं रूप धारण केलाय. बॅटिंगच्या जोरावरती एका हाती किल्ला लढलाय मित्रांनो या खेळाडूने. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. विश्वास घरत आलाय. आणखीन एक परफेक्ट बॅटर म्हणून ओळख आहे. आल्या पावली आक्रमण करायचंय. सिंगल घेण्याचा मानस. रन मिळणार नाहीये. डॉट बॉल. कहाणी में ट्विस्ट. डॉट बॉलची सांगता होते. शेवटचा बॉल आहे. 32 धावा. कमबॅक केलाय गोलंदाज आदर्शने. जो वादळ मैदानामध्ये तुटून पडलं होतं त्या वादळाला माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय. कमालीची गोलंदाजी. शेवटचा बॉल आहे. बॉल तयार. शेवटचा बॉल टॉपेज घेतल्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. षटक इथे संपलाय मित्रांनो. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टॉस जिंकल्यानंतर साईनाथ दिबा पहिल्यांदा गोलंदाजी करत असताना
नेरुल 11 नेरुल टीमने धावा बनवल्या 33 ला 2 विकेटचं नुकसान झालंय. जतीन आलाय बॉलिंग करण्यासाठी. धाबा झाला 33 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 3 मध्ये जतीन आलाय बॉलिंग करण्यासाठी. कमबॅक करावं लागेल. बॉल तयार. 33 धाबा. इथे पाहू शकाल फटका फसलाय फॉलो थ्रो मध्ये. टिपलाय झेल आणि फलंदाज बाद. राहुल म्हात्रे आणखीन एक विकेट. फलंदाज बाद. माघारी परतला जातोय. कमबॅक करावं लागेल. धावा आता कमबॅक होऊ शकतो. राहुल परतलाय. सिद्धू परतलाय. त्यानंतर कमबॅक केलाय. वाढ का जवाब पलटवार से. हे चांगलं प्रत्युत्तर आपण पाहू शकाल साईनाथ दिवा टीम कडून. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुशल म्हात्रे आलाय बॅटिंग करण्यासाठी. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 धाव फलकावरती आपण धावा पाहू शकाल. 5 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. बॉल तयार. पहिला बॉल. तेज तरारे. वेगवान बॉल यार. भन्नाट वेग धारण केलाय. वेगाला प्रत्युत्तर देता येत नाहीये. सिंगल इथे घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. सिंगल मी ते सिंगलने वाढते. 34 आकड्यावरती. 34 ऑन दी बोर्ड. 34 धावा धाव फलकावरती आपण पाहत आहे. नेरुल 11 नेरुल टीमने आपण पाहू शकाल बेलापूरच्या क्रोमाच्या मैदानावरती कुमार 11 तुर्भे टीमच्या बरोबर खेळत होता. तिथे पराभव झाला. यानंतर पलटवार दिलाय. चांगलं कमबॅक केलाय. आपण पाहू शकाल या मैदानावरती. बॉल तयार. इथे पाहू शकाल लेग स्टिक सोडून चाललाय. पंचांनी यावी हात समांतर केलेत. बॉल आहे अभांतर. व्हाईट बॉलची सांगता होती. एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्राने टीमची धावसंख्या पुढे जाते. 35 या आकड्यावरती. 35 धावा धाव फलकावरती असताना ओव्हर नंबर 3 आपण सध्या पाहत आहे. अखेरचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. बॉल तयार. इथे चांगला बॉल आहे. तेज तरार बॉल. शरीराचा वेध घेणारा बॉल आहे. परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. फक्त सिंगल मिळते. पहा सिंगल डबल इथे सुरू आहे. जशा प्रकारे जसा फलंदाज आपण पाहू शकाल सिद्धू परतला त्यानंतर एखादाही मोठा फटका आला नाही आहे. नेरुल टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलात. छत्तीस धाबा. आता फटका चांगला आहे. आता हुक केलाय आणि 6 धावा बुक केलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळता अर्धा डझन. हा ठोकलाय षटकार. बिग ब्लास्ट आलाय. यावी बॉल थांबणार नाही आहे. बॉल सीमा पार. चला 4 बॉलचा खेळ संपलाय. 42 धावा धाव फलकावरती आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आक्रमकतेचं रूप धारण केलं आहे. आता कुशल म्हात्रेने देखील आपला घेर वाढवलाय. बेचाळीस धावा धाव फलकावरती. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉल निघालाय ओव्हर द विकेटने. आणखीन एक फटका चांगला आहे ऑन साइडला. ओ माय गॉड. नो डाऊट नो चान्स. बॉल सीमा पार. बॉल सीमा पार. धावा मिळत आहेत 4. आलाय खणखणीत चौकार. एक टप्पा घेत क्षेत्ररक्षकांना भेदून 4 धावाने झपकन मुसंडी मारते. नेरुळ संघ जाऊन पोहोचलाय 46 आकड्यावरती. 46 ऑन दी बोर्ड. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. अखेरच्या पहिल्या डावामध्ये आपण पाहत आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बॉल तयार. पुन्हा एकदा बॉल तयार. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर आक्रमण. आणखीन एक धमाका. बिग ब्लास्ट षटकार. बॉल सीमा पार. हाय आलाय खणखणीत षटकार. बिग ब्लास्ट. धावा झाल्यात 52.
आणि 53 धावाचं लक्ष आहे. 52 धाबा इथे पूर्ण झाल्यात. 53 धाबा आता बनवायच्या आहेत. चला 52 धाबा इथे बनवलेले आहे टीम नेरुल व नेरुल टीमने आणि 53 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. इथून जो जिंकेल आपण पाहू शकाल जिल्हा अध्यक्ष चषक 2025 चा ट्रँग्युलर मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ होईल. काल आपण पाहिलं करावे 11 करावे हा संघाचा परफॉर्मन्स भरपूर चांगला राहिलाय. थेट ट्रँग्युलर मध्ये प्रवेश केलाय. या मॅच मधून जो संघ विजेता होईल तो देखील ट्रँग्युलर मध्ये प्रवेश होईल. चला 53 धाबाचं लक्ष या मॅच मध्ये आहे. बॉलिंग करण्यासाठी अजय आलाय. 53 धाबाचं लक्ष आहे मॅच मध्ये. 53 धाबा बनवायचे आहेत. 18 बॉल आणि 53 धाबा. काय घडेल काय बिघडेल आपण अनुभवत आहे. जिल्हा अध्यक्ष चषक 2025 हा घमासान आपण सध्या अनुभवत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. पहिला बॉल टाकण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये. जितेश केनी आणि आदर्शला आपण पाहत आहे. 53 धाबा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. भल्लं मोठं लक्ष आहे. भल्लं मोठं लक्षाचं पहाटलाग करायचं आहे. धाबा काढाव्या लागतील. सुरुवातीपासून तुम्हाला आक्रमण करावं लागेल. 18 बॉल 53. पहिला बॉल. बॉल तयार अजय. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. नो बॉल ची सांगता होते. नो बॉल आहे. चला फ्री हिटची संधी आहे. पुढचा बॉल आहे फ्री हिट. पहिला बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये साईना दिवा टीमचं खातं ओपन होतोय. आता 52 करायचे आहे. चला फास्ट खेळायचं टीम नेरुल 11 नेरुल टीम. वेळ घेऊ नका. इथे फ्री हिटची संधी होती परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फर्स्ट लाईफ फिल्डर आहे परंतु मी ते सिंगल. एक रन वेगाने पूर्ण होते. एका रनच्या बरोबर फलंदाज जितेश खातं ओपन होतोय. धाबांचा श्री गणेश इथे झालाय. 2 धाबा मिळत झालेल्या आहेत. धावफलकावरती आपण पाहताय 53 धाबाचं लक्ष आहे.
रन नाहीये का पंच? यस, जेल पकड. चला, NMTCAच्या नियमानुसार झेल पकडण्यात आला होता, त्यामुळे ही रन ग्राह्य धरला जाणार नाही. बॉल डॉट आहे. बॉल तयार. त्रेपन्न धाबाचा पाठलाग करायचा आहे. इथे फटका चांगला आहे, टाका वाजलाय, फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. हा हवाई हल्ला, हा हवाई सफर, ठोकलाय षटकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहत आहे. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका या मुवमेंटला आलाय. 53 धाबाचं लक्ष आपण पाहत आहे. सात धाबा धाव फलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर पहिलं सुरू आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहत आहे. बॅटिंग चांगली होती. बॉल पुन्हा एकदा तयार. इथेही चांगला बॉल आहे. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या बाहेर. ओहो, प्रयत्न चांगले होते परंतु बॉल सीमा पलीकडे गेलाय. पंच हा षटकार आहे. 6 धावा आहे. यस, प्रयत्न चांगले होते. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा मिळत आहे. 6 धावाने वाढते. 13 या आकड्यावरती. 13 धाबा धाव फलकावरती आपण पाहत आहे. प्रत्युत्तर आपण पाहत आहे. पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धामध्ये ही संघर्षाची लढाई, ही प्रयत्नाची पराकाष्ठा या क्रीडांगणावरती आपण पाहू शकाल. तेरा धाबा धाव फलकावरती आता आक्रमकतेचं रूप धारण केला या फलंदाजाने. जितेश केनी आपण पाहू शकाल. आणखीन एक फटका चांगला आहे परंतु बॉल चालला लॉंग ऑफला. फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे होतोय. 1 रन इथे मिळते. 1 रनने वाढते. धावफलक पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा. 4 बॉलचा खेळ संपलाय. 14 धाबा धावफलकावरती आहे. 53 धाबाचा पल्ला गाठायचा आहे. 53 धाबा तुम्हाला बनवायच्या आहे त्या मॅच मध्ये. सामना अगदी डोळायमान अवस्थेमध्ये गेलाय. 14 धाबा. शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल हुक केलाय. बॉल सीमा रेषा पार. आसमानी टोला हा ठोकलाय षटकार. वाह, कहाणी में ट्विस्ट. क्या बात आहे. सरण्यासारखा रंग बदलणारा खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. आणि सध्या तरी आपण पाहू शकाल वा कलाटणी आणलाय. खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलता है. सरण्याला पाहून सरडा कसा रंग बदलतो आणि हे आपण दृश्य आपण क्रीडांगणावरती पाहू शकाल. वीस धाबा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 20 झाले. 53चा पाठलाग करायचा आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. कमालीचा सामना रंगलाय. गरमागरमीचा मुकाबला आपण पाहू शकाल. या संध्याकाळच्या सत्रामध्ये पैसा वसूल केला या सामन्याने. कमालीचा सामना आपण पाहू शकाल. बॉल तयार. 20 धाबा धावफलकावरती. इथे चांगला बॉल आहे. अवे फ्रॉम द बॉडी. स्पिचिंग चांगली होते. ओ माय गॉड, सिंगल आहे. बॅटची एज लागल्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये गेलाय. सिंगल नंतर षटक इथे संपले. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 21. 12 मध्ये करायचं 32. 12 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. चला, 12 बॉल आणि 32 करायचे आहेत या मॅच मध्ये. सामना कलाटणीमध्ये, या सामन्यामध्ये कलाटणी निर्माण झाली आहे. कहाणी में ट्विस्ट. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहत आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठलाही टार्गेट विजयाची गॅरंटी देत नाही आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानावर पडत नाही आहे काय घडणं हे सांगणं फार कठीण आहे. राहुल म्हात्रे आलाय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. 12 बॉल आणि 32 करायचे आहेत. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये.
शेवटचा सामना आपण पाहू शकाल. चला नेरुल राहुल दादा फास्ट खेळायचे वे फार घेत आहे नेरुल 11 नेरुल टीम. बारा बॉल आणि 32 करायचे आहेत. राहुल मात्रे उभे नंबर 2 मध्ये पहिला बॉल. इथे कटरेचा वापर होतोय पडल्यानंतर थोडा काटा बदललाय. व्हाईट बॉलने धावा वाढतायत 22 वरती. 12 मध्ये 31. 22 धावा धावफलकावरती. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉल तयार. आणखीन एक व्हाईट बॉल. थोडासा दडपण थोडासा प्रेशर निर्माण झालाय. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल नंतर टीमची धावसंख्या 23 या आकड्यावरती. 23 झालीत. धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा तयार. राहुल ऑन द मार्क. ओव्हर नंबर 2 मध्ये फटका फसलाय. फिल्डर त्या खाली आहे. खूप चांगला अंतर कापलाय. ओ माय गॉड. कॅचेसची संधी होती. अंतर भरपूर कापलाय. लॉंग ऑन वरून 38 सर्कलच्या बरोबर आतमध्ये येणं. भरपूर अंतर कापलाय. सिंगल भीती. कमबॅक करावा लागेल. विकेट घ्यावे लागतील. बॉलिंग करणाऱ्या टीमला जर जिंकायचं असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला जिंकायचं असेल भागीदारी बनवून खेळावी लागेल. एखादे 2 मोठे फटके प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला मारावे लागतील. वा गरम झालाय. या सामन्याने गरम केलाय. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. काटा बदललाय. व्हाईट बॉल आहे. दिशा खराब. पुन्हा टाकावा लागेल. इथे टाकावा झालाय. फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वा क्या बात आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक हवाई हल्ला. हा आसमानी टोला. हा ठोकलाय षटकार. कहाणी में ट्विस्ट. वा भाई वा क्या बात आहे. भरपूर रेकॉर्ड या मैदानामध्ये झालेत. काय कारनामा केलाय. कमालीचा सामना रंगलाय. कमालीचा यार. एकतीस धाबा धावफलकावरती. राहुल भात्रेवरती हल्ला चढवलाय. कमबॅक करावा लागेल. बॉल तयार. आणखीन एक चेंज ऑफ द पेस. थोडा काटा बदललाय. बॉल चालाय कम पॉइंटला. बॅकवर्ड पॉइंटला. 1 रन पूर्ण. दुसऱ्या धाबेचा कॉल. सिंगल आहे. घोषणकी क्षेत्रामध्ये गेलाय. सिंगल आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. एकत्र नीती मिती. बत्तीस झालेत. 32 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग होते सायना दिबा टीम कडून आपण पाहत आहे. अजून 21 करायचे आहेत. इथे मोठा फटका मारायचा आहे. फटका फसलाय. सिंगल मी ते सिंगलने धावफलक पुढे पोहोचलाय. 33 या धावसंख्येवरती. 8 बॉल आणि 20 धावाचं इक्वेशन आहे. 33 धावा धावफलकावरती आहे. 8 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. कमालीचा सामना रंगलाय. 8 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. सुपर मुकाबला आपण पाहू शकाल. कमालीचा सामना रंगलाय. बॉल तयार. राहुल मात्रे ऑन द मार्क. कमी गतीचा बॉल टॉपेज घेतलीये परंतु बॉल चालला डिक्लेरेशन झोन मध्ये. 7 मध्ये 19. 7 बॉल आणि 19. तर प्रशांतजी पाटील आपणास विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. प्रशांतजी पाटील या स्पर्धेचे एक उत्तम आयोजक म्हणून ज्याची ओळख आहे. आपण या 7 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. 7 मध्ये 19. वा ठोकलाय षटकार. जितेश केनीच्या बॅट मधून आसमानी टोला. वाह भाई वाह. बॉल सीमा पार.
हा ठोकलाय षटकार. 6 बॉल आणि 13 करायचे आहे त्या मॅच मध्ये. धाबा झाल्या 40. 6 बॉल आणि 13 धाबांची आवश्यकता आहे. वोडा मॅचर, वोडा मुकाबला, गरमा गरमीचा मुकाबला आपण पाहू शकाल. मनोज आलाय. मनोजच्या खांद्यावरती हे शेवटचं षटक आपण पाहत आहे. 53चा पल्ला गाठायचा होता मित्रांनो. काय सामना रंगलाय. वा कमालीचा यार. आता 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. मोडा मॅचर, वा गरम केला या सामन्याने. पैसा बसूल सामना, अंगावरती अक्षरशः शहारे निर्माण करणारा सामना. वोडा मॅचर. 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता इथे आहे. कमालीचा झालाय. मनोज आलेत ओव्हर नंबर 3 मध्ये. हाटे साहेब आपलं स्वागत या क्रीडांगणावरती. 6 बॉल आणि 13. पहिला बॉल. कमालीचा सामना रंगलाय. कमालीचा यार. पहिला बॉल आपण पाहू शकाल ड्राईव्ह केलाय. ऑन साइडला राहुलला येत आहेत. एकच रन मिळेल. आता 5 मध्ये 12 स्ट्राईक मिळाली आहे जितेश केने या खेळाडूला. 5 बॉल आणि 12 धावा येऊ शकतात मित्रांनो. धावा बनवण्याचा कारनामा केलाय. 2 ओव्हर मध्ये 40 मारल्यात. 6 मध्ये 13 करायचे आहेत मित्रांनो. आता 5 मध्ये 12. वा 5 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता इथे आहे. बॉल तयार. कमी गतीचा बॉल. पिचिंग चांगली होते. वा चांगला वार का जवाब पलट वार से. आता 4 मध्ये करायच्या 12. 4-12 कोणाचे वाजलेत 12 हे पाहणं गरजेचं असेल. 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता इथे आहे. हे पाहणं गरजेचं राहील. कमालीचा सामना यार. मोडा मॅच. प्रेक्षकांना आवडेल हा सामना पाहायला. बॉल तयार. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. बॉलर बॅक ड्राईव्ह. सिंगल घ्यायचा प्रयत्न. ओ माय गॉड फलंदाज बाद. आता 3 मध्ये करायच्या 12. कमालीची गोलंदाजी होती यार. चांगली कॅप्टनशिप आपण पाहू शकाल. 3 बॉल. अर्पित म्हात्रे होते परंतु त्याला थांबून बॉलिंग ट्रॅक वरती मनोजला आणणं हे चांगला उल्लेख आपण पाहत आहे. असं वाटलं होतं अर्पित म्हात्रे येणार की काय बॉलिंग करण्यासाठी. चांगली कॅप्टनशिप आपण पाहत आहे. 3 बॉल आणि 12 करायचे आहेत. आता आक्रमणच करावं लागेल. 3 बॉल 12. 2 ओव्हर मध्ये 40 धावा आलत्या माझ्या मित्रा. 6 बॉल मध्ये 13 करायच्या होत्या. आता 3 बॉल मध्ये 12 करायच्या आहेत. चांगली बॅटिंग राहिली आहे. कमालीची बॅटिंग जितेश केनी आपण पाहताय. 3 बॉल आणि 12 करायचे आहेत. बॉल तयार. मनोज निघालाय. बॉलिंग ट्रॅक वरून थोडासा दडपण प्रेशर निर्माण झालाय. गरमागरमीचा सामना. कमालीचा मुकाबला. येणारे 3 बॉल आणि 12 धावांची इथे आवश्यकता आहे. बॉल तयार. इथे पहा Y+1 बाय 1 गेट 1 फ्री. 2 धावा मिळत आहेत. 3 मध्ये 10. आणखीन एक कहाणी में ट्विस्ट. कहानी में आणखीन एक ट्विस्ट. कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. बल्लेबाज को देखकर गेंदबाज जोरे दीवाना. 3 बॉल आणि 10 धावांची इथे आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस धावा काढाव्याच लागतील. कंपल्सरी ड्रेस कोड. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आपण पाहू शकाल. 3 बॉल आणि 10 मारावेच लागतील. 10 धावा काढाव्याच लागतील या मॅच मध्ये. बॉल तयार. 3 मध्ये 10. चांगला बॉल आहे. वा व्हेरी डिलिव्हरी यार. व्हेरी सुपर्ब डिलिव्हरी यार. बदला टप्पा बदलला. काटा बदलला. पिचिंग चांगली होते. व्हेरिएशनचा वापर. काटा बदलला. प्लॅटफॉर्म ट्रेन पासून एखादा ट्रेन मध्ये प्लॅटफॉर्म कसा बदलतो हाही बॉल बदललाय. सुपर्ब डिलिव्हरी यार. आता 2 मध्ये 10. आक्रमणच करावं लागेल. 2 बॉल 10 धावा. हा मोठा फटका यायला पाहिजे. या बॉल वरती मोठा फटका मारावा लागेल. बॉल तयार.
2 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. इथे पाहू शकाल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मी ते सिंगल एकने काम चालणार नाही आहे. इक्के दुक्के से दिल्ली बहुत दूर आहे. आता 1 बॉल आणि 9 करायचे आहे त्या मॅच मध्ये मित्रांनो. 2 ओव्हर मध्ये 40 धावा आलत्या. अखेरच्या ओव्हर मध्ये 13 धावा वाचवण्याचा कारनामा हा खेळाडू करतोय. काय गोलंदाजी होते कमालीची यार. असं वाटलं होतं की दिवा टीमचा पलटा थोडा जड होता की काय, पालट जड होतं. आणि हा सामना आपण पाहू शकाल मनोजने आपलं पालट जल केले. 1 बॉल 9 धावांची आवश्यकता. बॉल तयार. हा व्हाईट बॉल आहे. हा व्हाईट बॉल आहे. दिशा खराब. लेग सोडून चाललाय. आणखीन 1-2 व्हाईट बॉल येईल का? 1 बॉल आणि 8 करायचे आहेत. 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता इथे आहे. ज्या मॅच मध्ये धावा काढाव्या लागतील. शेवटचा बॉल 8 धावा. बॉल तयार. 1 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. मनोज निघालाय. चेंज ऑफ पेस. चांगला काटा बदललाय. सामना इथे जिंकलाय. अखेरच्या मुवमेंटला नेरुल टीम अभिनंदन. सिद्धू कडू, राहुल म्हात्रे, मनोज अभिनंदन. हार्डलक जितेश केनी, साईना दिवा टीम शुभेच्छा. चांगला खेळ तुमचाही झालाय. चांगली लढाई तुम्ही लढलात. अखेरच्या मुवमेंटला पराभवाचं अंतर गाठावं लागलं. अभिनंदन टीम. खेळ तुमचा चांगला झालाय. आजचा दिवस इथे संपला असं घोषित करूया. उद्या ठीक 9:30-10 वाजता पहिला बॉल पडेल अशी अपेक्षा करतोय. आणि मी राहुल राठोड इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.